नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सर्वात मोठी बातमी आहे. बघा, भारतात राहून पाकिस्तानचं काम एक यूट्यूबर करत होती, जिचं नाव आहे ज्योती मल्होत्रा. हिला आता अटक झालेली आहे. ज्योती मल्होत्रा यूट्यूबरच्या नावाखाली भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. ती जानेवारीमध्ये पहलगामला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय, कारण तिचा 3 महिन्यांपूर्वी काश्मीरला गेल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यानंतर तिने पाकिस्तानात गेल्याचाही व्हिडिओ अपलोड केलाय. यापेक्षा धक्कादायक म्हणजे ज्योतीने नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची भेट घेतल्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्योतीवरती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत असल्याचा आरोप आहे. तर हेरगिरी केल्यानं तिला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आता हरियाणामधील कैथलमध्ये पाकिस्तानी एका गुप्तहेराला अटक झालेली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIला माहिती पाठवत असल्याची माहिती मिळालेली आहे आणि याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केलेली आहे. हा व्यक्ती पाकिस्तानला माहिती पाठवत होता. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा कॉमेडी शो काही थांबत नाहीये. पाकच्या कॉमेडी शो मध्ये नक्की काय घडतंय, पहा हा खास रिपोर्ट. ये अगर हमें डराने की कोशिश कर रहे हैं, हम तो हालत जंग में काफी अरसे से हैं। अच्छा ठीक है, समझ गया. ही बघितल्यावर हसावं का रडावं हीच कळना. आता जनाब साहेबांचं इंग्लिश ऐका. It's how you're with all in all fairness and jokes aside, it's all the training. यानी इंटरनेशनल मीडिया में अगर अंग्रेजी नहीं आती है तो ना जाओ. बात तो सही है. या वादात पाकिस्तानची ही खासदार महिला राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद उभारायचं म्हणती. ऐका की. कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. एवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून गडी खिळणी जाळायला लागला. रुको जरा, सबर करो. एवढा मार खाल्ला तरी भी शाहबाज शरीफ स्वतःचीच पाठ थुपटून घेतात. जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. वजीर आजम हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है और अब हमें सीज फायर करने की दरख्वास्त आ रही है. तो आपका क्या ख्याल है? मैंने कहा सिपा सलार, इससे बड़ी और इज्जत की क्या बात हो सकती है. भरपूर थप्पड़ मारा है, उसका सर टकरा गया. मोदी साहेब आता तुम्हीच उत्तर द्या. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. तर पाकिस्ताननेही आता भारताची नक्कल करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा टराटरा फाडण्यासाठी भारतानं शिष्टमंडळाची स्थापना केली. तर भारताचे सर्वपक्षीय खासदार ऑपरेशन सिंदूरचा डंका जगभरात वाजवणार आहे. आता याचीच नक्कल पाकिस्ताननं केली आहे आणि त्यासाठी पाकिस्ताननं माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी याची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकिस्तानचा दृष्टिकोन मांडण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी भुट्टोंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. तर गीतकार जावेद अख्तर यांनी आता पाकिस्तानबद्दल एक विधान केलं. बघा, काही लोक मला म्हणतात की तिकडे पाकिस्तानात जा, पण पाकिस्तानमध्ये जाण्यापेक्षा मी नरकात जाणं पसंत करेल, असं या दरम्यान त्यांनी म्हटलेलं आहे. ही सडेतोड भूमिका जावेद अख्तर यांनी आता घेतलेली आहे. लेकिन ये भी सच है कि मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है और उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है. यही सही है. अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूं. तो ये कहते हैं कि तू तो काफिर है,
और जहन्नुम में जाएगा। वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा। अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरक की है तो मैं नरक ही जाना पसंद करूंगा, अगर यही बस चॉइस है। तर बघितलं आपण जावेद अख्तर काय म्हणाले. मात्र पाकिस्तान मानवतेसाठी धोकादायक आहे ही टीका MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी केली. पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे, जग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची पोलखोल करेल असंही ओवैसी यांनी म्हटलंय. हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है. जब हम तो इतना ही US से हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि USA TRF को फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन घोषित करेगा. TRF कुछ भी नहीं है बल्कि पाकिस्तान स्पॉन्सर्ड LT का एक ग्रुप है वो, जो पहलगाम में हत्या किया और अभी पर 3-4 दिन पहले भी हुआ. तर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानाची आता सर्वत्र चर्चा होतीये. त्यामुळे अमेरिकेचा दुटप्पीपणा मित्र राष्ट्रांनाच झुंजवतोय. त्यामुळे रशिया भारत चीन संबंधांमध्ये कसा नेमका तणाव निर्माण झाला, पहा हा रिपोर्ट. What is happening right now in the Asia-Pacific region, the West has begun to call it the Indo-Pacific region in order to give its policy a clear anti-Chinese direction, hoping to thereby additionally gain the opportunity to pit our great friends and neighbors India and China against each other. Recently, President Putin recalled that it's simply a divide and rule policy. हे आहेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव. पाश्चात्य देश भारत, चीन आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुळात पाश्चात्य देशांकडनं चीन विरोधामध्ये भारताला प्यादं बनवलं जातंय आणि त्यामागे कारण ठरलेलं आहे क्वाड. क्वाडमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 राष्ट्रांचा समावेश आहे. या क्वाड गटानं पश्चिम प्रशांत महासागराला इंडो पॅसिफिक म्हणण्यास सुरुवात केली आहे. क्वाडकडून चीन विरोधी धोरणात भारताला ओढलं जात आहे. त्यामुळे रशिया, भारत, चीन या त्रिकोणीय मित्र राष्ट्रांना कमकुवत केलं जात आहे. पश्चिमी देशांचा आसियानला कमकुवत करण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांकडनं भारत पाक दरम्यान तणाव वाढवण्याचा प्रयत्न, चीन विरोधी धोरणासाठी इंडो पॅसिफिक प्रदेश असं संबोधन, इंडो पॅसिफिक वादामध्ये चीन विरोधात भारताला ओढण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष. दरम्यान अमेरिका हे भारत आणि चीन यासारख्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणीवपूर्वक तणाव वाढवते. लाव्रोव यांचा इशारा सुद्धा क्वाडकडेच होता. चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे गट बनवण्यात आले. त्यामध्ये भारताचा एका प्याद्यासारखा वापर केला जातोय. रशियाला वाटतं की अमेरिकेने चीन आणि रशियामध्ये असलेले संबंध याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, रशिया चांगला मित्र आहे, परंतु चीन मात्र भारताचा शत्रू आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेशी भारताचे संबंध आहेत, हे सुद्धा साफ आहे की अमेरिका जरी मित्र असलं तरी अमेरिकेने जेवढी मदत भारताला करायला पाहिजे होती तेवढी केलेली नाही. आसियान सदस्य राष्ट्रांमध्ये उघडपणे संघर्ष निर्माण झाल्यानं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे बोट दाखवले. या सगळ्यामध्ये भारताला आपली भूमिका बहुमित्र राष्ट्र म्हणून जपावी लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही एका गटात न अडकता स्वतःच्या हितासाठी स्वतंत्र भूमिका घेऊनच पुढची वाटचाल करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकंदरीत अमेरिकेचा हा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि तेच मित्र राष्ट्रांचं सुद्धा म्हणणं आहे. याशिवाय पुढे युद्धजन्य परिस्थिती संदर्भात सध्या नेमकी काय अपडेट मिळते जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. ऑपरेशन सिंदूरवेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली. एअर स्ट्राईकवेळी इस्रोचे सॅटेलाईट सैन्याला मदत करत होते. सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशा दाखवत होते. इस्रोचे 50 सॅटेलाईट कार्यरत आहेत, तर हे सर्व सॅटेलाईट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते असं इस्रोचे चेअरमॅन व्ही नारायणन यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. दोन्ही देशांमध्ये आता अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आलं असं ते म्हणालेले आहेत. तर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू झालेली आहे. ज्यांनी कोणी दहशतवाद्यांना मदत केली आहे याचा शोध एसआयची टीम घेतली. आतापर्यंत एसआयने जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची नावं जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून 4 खासदारांची नावं देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये खासदार शशी थरूर यांचं नाव नाही आहे. मात्र केंद्र सरकारने शशी थरूर यांचं नाव यादीत टाकलेलं आहे. अनुभवी थरूर यांना काँग्रेसने डावलल्यानं आता चर्चा वाढली आहे. नागपूरमधली 43 वर्ष सुनीता कारगिलमधून बेपत्ता झाली आहे. तिनं पीओके बॉर्डर पार केली आणि तिला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा गुप्तचर सुरक्षा यंत्रणेला संशय. दुसरीकडे सुनीताचं मानसिक संतुलन ठीक नाही असं तिच्या आईनं म्हटलंय. स्थानिक पोलिसांकडून तिच्याबाबत चौकशी केल्याची माहिती तिच्या आईनं दिली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज. इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याकरता मतदान सुरू झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क आता बजावला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर अजित पवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावलाय. छत्रपती साखर कारखान्याकरता आता हे मतदान सुरू झालं असल्याचं आपण बघतोय आणि अजित पवार यांनी स्वतः मतदानाचा आपला हक्क जो आहे तो बजावला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती साखर कारखान्यासाठी हे मतदान आज सुरू झालं आणि त्या दरम्यान अजित पवार हे सकाळी मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी पोहोचले असल्याचं बघायला मिळालं. त्या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य. तर साम टीव्हीची दृश्य आणि यानंतर एक धक्कादायक बातमी. सोलापुरातून अक्कलकोट रोड MIDC मध्ये लागलेल्या आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. अजूनही 5 ते 6 कामगार अडकल्याची माहिती मिळते. दहावीचा निकाल तर लागला, मात्र आता 11वी प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होती आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळणार आहे आणि त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाईल. तर दुसरीकडे आता UPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPSC पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं पुढच्या वर्षात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक हे प्रसिद्ध केलंय. नागरी सेवा परीक्षेतील पूर्व परीक्षा 24 मे तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्टला होईल. नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, NDA भरती, वनसेवा अशा परीक्षांचा समावेश यामध्ये असणार आहे. संपूर्ण राज्यभरात आज पावसाची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय. तर विदर्भ, कोकण, मराठवाडा यासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी झालाय. पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस, गारपीट होण्याची आणि सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरला आता देण्यात आलेला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे. धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा येलो अलर्ट आहे. जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. येलो अलर्ट आहे. तर हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसानं कहर केला. तर पारडी पोहकर या ठिकाणी शेतात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. जामाद या ठिकाणी 4 जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
आणि यानंतर पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान निकोबार बेटसमूह व्यापला. याशिवाय बंगाल उपसागराच्या काही भागात हे वारे दाखल झाले. अरबी समुद्रातून चाल करत मालदीव्स आणि कोमोरोंच्या काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला, असं हवामान विभागानं जाहीर केलं. कोल्हापूरच्या भामटी करवीरमध्ये माळीण संकट ओढावलेलं आहे. पाईपलाईनसाठी काम केल्यानं डोंगरावरील मुरुम ठिसूळ झालाय. अचानक अतिवृष्टी झाली, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत डोंगर कोसळलाय. तर एका घरात गाळ शिरलाय. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नसली तरी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तिकडे नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. हिमायतनगरला अवकाळी पावसानं झोडपलं आणि त्यामुळे अनेक भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शहराला नदी नाल्यांचं स्वरूप आलं. बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस झालाय. अचानक आलेल्या या पावसामुळे लग्नातील मंडळींची मात्र तारांबळ उडाली आहे. परभणीमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे. नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. तर आपण बघतोय पालघर, मुंबई, ठाण्यासह रायगडला येलो अलर्ट देण्यात आलाय. प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळवाडी खडकी परिसरात पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. भुईमूग, बाजरी आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. युवासेना नेते सचिन बांगर यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट घेणार असल्याचं कळत आहे. तर एका टोळक्यानं शिवराज दिवटेचं अपहरण करून डोंगराळ भागामध्ये नेत बांबू आणि लाकडानं मारहाण केलेली होती. सध्या त्याच्यावर अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय आणि आता ही मारहाण होण्याआधीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मारहाणीआधी धमकी दिल्याचं कळतंय. पाहुयात नक्की काय घडलं या ऑडिओ क्लिपमध्ये. बोल ना पिल्ल्या. त्याला का म्हणतो बोललास भावा? अरे फक्त हा म्हणलं, काय बोललो मी? काय तुला पटायलंय? त्याला बोलते, सॅमला बोल. ते ओळखीच आहे ना तुया? हा बोल ना मग, त्याला व्यवस्थित बोल ना जरा. अरे काय बोललो काय मी, तू सांग बर. हा का म्हणलं? तुया काय संबंध आहे, नीट बोल. का म्हणलं? तुला सांगू का भरली का? गबस तू गबस, थांब गबस गबस. काय म्हणलास? काय म्हणलो? आता कुठेस? नांदेड. या मग परत. हो येतो. तेच म्हणलं करू नको. आणि तू तू तुया काय संबंध मला बोलायचं? मारलेवणी करू नको. ऐक ना, दुसरा पडलाय, फक्त तिसरा पडू दे शब्द माझ्यासाठी भावा. समजून राहू भाई भाई दादा यायचेच नाही उद्या. हॅलो. हा तेच म्हणलं, नीट राह म्हणलं. बर शिर्याकडे देतो. देत नाही. हॅलो शिरी. बोलणार राव. अरे काय बोललो मी, झोपेतून उठलो, तुला सांगायलो काय? तू येणार त्याच्या भांडणात? जाऊ कशाला उगत मी हाणणार. बघू दे. त्याच्या आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ. रोहित एक 2 शब्द रॉंग बोललाय, 3 शब्द रॉंग बोललाय. हे 3 कोयते घातले तर आपल्या बापात बदल ज्या दिवशी येईल त्या दिवशी.
तर ही ऑडिओ क्लिप आपण ऐकली, मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. मात्र या प्रकरणात आता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मकुका लावा, वाईट प्रवृत्ती ठेचून काढा असे आदेशच आता थेट अजित पवार यांनी दिलेले आहेत. ही क्लिप बघायला मिळाली. मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला. मी म्हणलं मी सोमवारी येतोय, मला ते ॲक्शन घेतली गेली पाहिजे. त्यांनी काल 6 का 7 मुलांना अरेस्ट केलेलं आहे. गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढं बघू नका आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. वाईट प्रवृत्ती आहे ती ठेचूनच काढली पाहिजे, ती गाडलीच पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण झालेली आणि या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याय. तर इतर 3 ते 4 जणांचा शोध सध्या सुरू आहे. तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुष लाठ्या काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आलेली होती. मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे आणि रोहित मुंडे, आदित्य गित्तेचा देखील समावेश आहे. लोक मदतीला धावून आले म्हणून मी वाचलो, अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडलं नसतं, अशा शब्दांमध्ये बीड मारहाण प्रकरणातील तरुण शिवराज दिवटेने आपली आपबीती सांगितली. मारहाण करताना याचा संतोष देशमुख पार्ट 2 करू असं म्हणत होते, अशी माहिती दिवटेने दिली. भारतानं जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तसंच बीडमध्ये देखील केलं पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता केली आहे. संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या कामावरून वाद झाला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यानं केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये 3 तास बसूनही तक्रार दाखल केली जात नाहीये, त्या भाजपच्या कार्यकर्त्यानं असं म्हटलं. कैलास पवार असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावरती आलेल्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेने फसवून पळवून नेलंय. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत संबंधित महिलेने तिला मोडणे या ठिकाणी सुरू असलेल्या लग्न समारंभामध्ये सोडून दिलाय. पोलिसांनी 6 तासांमध्ये चिमुकलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलंय. दरम्यान फरार महिलेचा शोध सध्या सुरू आहे. धाराशिवच्या उमरगा शहराजवळच्या बायपास रोडवरती भीषण अपघात झाला आणि या अपघातात बहीण भावाचा मृत्यू झालाय. उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना टेम्पोने दुचाकीला धडक दिलेली आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोने दोघांनी देखील अक्षरशः फरफटत नेलेला. या अपघाताचा थडका बुडवणारा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीचा बार चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्यक्ती बार चालकाकडे दर महिन्याला 20,000 रुपयांची मागणी करतोय. पोलिसांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करत असताना दिसतोय. डोंबिवलीमधील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारमध्ये हा प्रकार घडलाय. महीने का नहीं, साल का बोल रहा है. मंत्री भरत गोगावले यांच्या होम ग्राउंडवरती अजित पवार यांची तोफ धडाडणार आहे. महाडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होतोय. यावेळेस ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. काश्मीर हे काल पण आपलं होतं आणि आज पण आपलं आहे आणि उद्याही आपलं राहील, असं उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत म्हटलं. देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही, पण सरकारच्या विरोधात असल्याचं देखील ठाकरेंनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीमध्ये भाजप आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत मोठं विधान केलं. आमचे जहाज बुडणारे नाही तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे असं ठाकरे म्हणाले. तर शहा हे 3 पक्षांचे पक्षप्रमुख आहे. सत्ता येते जाते, परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असं विधान ठाकरेंनी केलंय. नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे शिंदे गटाने संकेत दिले. तुम्ही स्वबळावरची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे असा इशारा मस्केंनी भाजपला दिला. नवी मुंबई फक्त दिसायला ताजमहल आहे पण प्रत्यक्ष अनेक समस्या आहे असा टोला सुद्धा मस्केंनी गणेश नाईक यांना लगावला. पुण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कात्रज विकास आघाडीने देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. संजय राऊत यांनी आता पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांवरती टोलेबाजी केली असल्याचं बघायला मिळालं आणि जेलमधील उंदरांचा किस्सा सांगताना उंदरांना काय नावं ठेवली होती हे सांगताना नाव न घेता फडणवीसांवर त्यांनी निशाणा साधला. नाशिकमध्ये आजपासून नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहराच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून, मायक्रोलाइट आणि इतर हवाई उपकरणं उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 31 मे पर्यंत लागू असणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 जूनपर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या उडत्या यंत्रांवरती बंदी घालण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केलेल्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा संपूर्णपणे नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि आता पुढे एक ब्रेकिंग न्यूज आहे. वाशिममध्ये अवैध देशी विदेशी दारू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे. अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आता झालेली आहे. तर विशाल श्रीराम शिवहरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आणि आता मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे, कारण आज फिरायला बाहेर पडताय तर जरा थांबा, लोकलचं वेळापत्रक बघा आणि मगच घराबाहेर पडा. कारण आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 पासून ते 3:40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक आहे. या काळात पनवेल मानखुर्द पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जाणार आहे. तर आज मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे वेळापत्रक बघा आणि मगच घराबाहेर पडा. आज रविवार आहे, जर तुमचा कुठे फिरण्याचा प्लॅन असेल तरी सुद्धा तुम्ही वेळापत्रक बघून मगच बाहेर पडा.